नमस्कार मित्रांनो, मी किरण दानावडे, मराठी डिजिटल गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, कीबोर्ड हे एक इनपुट डिव्हाइस आहे आणि या कीबोर्ड मार्फत आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो, म्हणजे टेक्स्ट, नंबर्स, सिम्बॉल्स कीबोर्डवरती टाईप करतो आणि आपण दिलेली इन्स्ट्रक्शन सीपीयू मार्फत प्रोसेस होऊन ती इन्फॉर्मेशन आपल्याला मॉनिटरच्या स्क्रीनवरती दिसते. स्टँडर्ड कीबोर्डमध्ये अल्फाबेटिक कीच्या पहिल्या रोची सुरुवात QWERTY या अल्फाबेटने होते, म्हणून याला क्वेर्टी कीबोर्ड असे म्हणतात आणि जास्तीत जास्त वापरला जाणारा हाच स्टँडर्ड क्वेर्टी कीबोर्ड असतो. आणि या कीबोर्डवरती जी बटन्स असतात त्यांना कीज असे म्हणतात. तर या स्टँडर्ड क्वेर्टी कीबोर्डवरती 104 कीज असतात आणि या कीबोर्डवरती असणाऱ्या या कीज त्यांच्या वापरानुसार वेगवेगळ्या भागात विभागल्या आहेत, जसे अल्फाबेट कीज, न्यूमेरिक कीज, फंक्शन कीज, स्पेशल कीज, नेव्हिगेशन कीज. तर त्या प्रत्येक पार्ट्समधील आणि कीबोर्डवरील कीजचे वेगवेगळे नाव आणि वेगवेगळे फंक्शन्स असते. तर या व्हिडिओमध्ये आपण हीच कीबोर्डची पूर्ण माहिती जाणून घेऊया. तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही. अशा पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कीबोर्डची अत्यंत सविस्तर माहिती देणार आहे. प्रत्येक कीचा उपयोग कसा आणि कोठे करायचा हे सांगणार आहे. यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्ष देऊन ऐका आणि पहा. हा आपल्या समोर आहे क्वेर्टी कीबोर्ड. हा कीबोर्ड वेगवेगळ्या कीज पार्ट्समध्ये डिवाइड केलेला असतो. तर आपण स्टार्ट पासून स्टेप बाय स्टेप प्रत्येक कीजचा वापर काय असतो आणि त्या कीजला काय बोलतात हे पाहूया. कीबोर्डमधील सर्वात पहिली की म्हणजे ESC की आणि या कीला एस्केप की असे म्हणतात. स्क्रीनवर ओपन झालेला किंवा तुम्ही ओपन केलेला एखादा पॉपअप मेनू किंवा डायलॉग बॉक्स कॅन्सल करण्यासाठी या एस्केप कीचा वापर केला जातो. स्क्रीनवरील रनिंग टास्क, पॉपअप मेनू किंवा डायलॉग बॉक्स कॅन्सल करण्यासाठी फक्त या एस्केप कीला प्रेस करायचा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये स्लाइड शो चालू केला असेल आणि तो स्लाइड शो तुम्हाला बंद करायचा असेल तर तुम्ही ही एस्केप की प्रेस केली तर पॉवर पॉइंट स्लाइड शो कॅन्सल होईल, म्हणजेच बंद होईल. तसेच सर्वात जास्त या कीचा वापर टॅली सॉफ्टवेअरमध्ये केला जातो. टॅलीमध्ये तुम्ही ज्या ज्या फंक्शनमध्ये आतमध्ये जाल आणि त्या फंक्शनमधून तुम्हाला परत बाहेर यायचे असेल तर ही एस्केप की प्रेस करत एक एक स्टेप तुम्ही मागे येऊ शकता. तसेच तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट या प्रोग्राममध्ये काम करत असाल आणि जर तुमच्यासमोर एखादा डायलॉग बॉक्स ओपन झाला किंवा तुम्ही पॉपअप मेनू ओपन केला तर ही एस्केप की प्रेस करून तुम्ही तो डायलॉग बॉक्स किंवा पॉपअप मेनू कॅन्सल करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही एस्केप कीचा वापर करू शकता. त्यानंतर त्याच्यासमोर आहेत फंक्शन कीज. कीबोर्डमध्ये सर्वात वरती असणाऱ्या या F1 ते F12 या 12 कीजना फंक्शन कीज असे म्हणतात. या फंक्शन कीजचे वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये वेगवेगळे कार्य असते, म्हणजे तुम्ही कोणता प्रोग्राम यूज करत आहात त्या प्रोग्राममध्ये या फंक्शन कीजचे वेगवेगळे काम असू शकते. आणि या फंक्शन की अतिशय महत्त्वाच्या अशा शॉर्टकट कीज आहेत. तर यातील काही फंक्शन कीजचा तुमच्या रोजच्या कॉम्प्युटर वापरामध्ये याचा उपयोग असतो हे माहीत असणे गरजेचे आहे. तर या फंक्शन की बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. पहिली की आहे F1. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट किंवा इंटरनेट ब्राउझर तसेच डेस्कटॉपवर काम करत असाल आणि तुम्ही कीबोर्डवरती ही F1 की प्रेस केली तर तुमच्या स्क्रीनवर ओपन असलेल्या ॲप्लिकेशन रिलेटेडचा हेल्प मेनू ओपन होईल. या हेल्प मेनूच्या साहाय्याने तुम्ही त्या ॲप्लिकेशन किंवा प्रोग्राम रिलेटेड इन्फॉर्मेशन घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट की आहे F2 की. कोणत्याही फोल्डर किंवा फाईलचे नाव आपल्याला चेंज करायचे असेल तर F2 कीचा वापर केला जातो. त्यासाठी ज्या फाईल किंवा फोल्डरचे नाव चेंज करायचे आहे तो फोल्डर किंवा फाईल माऊस लेफ्ट क्लिकने सिलेक्ट करा आणि कीबोर्डवर F2 की प्रेस करा आणि तुम्हाला जे नाव टाकायचे आहे ते टाका आणि कीबोर्डवर एंटर की प्रेस करा. त्या फाईल किंवा फोल्डरचे नाव चेंज म्हणजेच रिनेम होईल. तसेच मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ज्या सेलमधील टेक्स्ट एडिट करायचा असेल तो सेल सिलेक्ट करून कीबोर्डवर F2 की प्रेस केली तर तो सेल आपण एडिट करू शकतो. नेक्स्ट आहे F3 की. समजा तुम्ही विंडोज एक्सप्लोररमध्ये आहात आणि तुम्हाला फोल्डर किंवा फाईल शोधायची असेल, परंतु तुम्ही सेव्ह केलेली फोल्डर किंवा फाईल सापडत नसेल, तुम्हाला माहीत नसेल की ती कोठे सेव्ह केली आहे, तर तुम्हाला डेस्कटॉप स्क्रीनवर F3 की प्रेस करायची आहे. तुमच्यासमोर एक सर्च बॉक्स ओपन होईल. त्या ठिकाणी त्या फाईल किंवा फोल्डरला जे नाव दिले असेल ते टाईप करा आणि लोकेशन सिलेक्ट करा. त्या नावाची फाईल किंवा फोल्डर तुमच्यासमोर येलो कलरमध्ये हायलाईट होईल. तसेच इंटरनेट ब्राउझरमध्ये ओपन असलेल्या पेजमध्ये आपल्याला पर्टिक्युलर वर्ड सर्च करायचा असेल तर कीबोर्डवरती F3 की प्रेस करून तुम्ही तो वर्ड सर्च करू शकता.
सर्चमध्ये मिळालेले सर्व वर्ड येलो कलरमध्ये हायलाईट होतील. पुढे आहे F4 की. F4 कीचा वापर आपण कीबोर्डवरील या अल्ट की सोबत करू शकतो. म्हणजे अल्ट प्लस F4 की प्रेस केली तर याचे दोन उपयोग होतात. पहिला, अल्ट प्लस F4 की प्रेस केली तर तुमच्या कॉम्प्युटर सिस्टमवरती जेवढे पण प्रोग्राम किंवा विंडो ओपन असतील त्या सर्व क्लोज करण्यासाठी याचा वापर होतो. आणि दुसरा उपयोग, जर तुम्ही डेस्कटॉप स्क्रीनवर असाल आणि कीबोर्डवर अल्ट प्लस F4 की प्रेस केली तर तुम्हाला सिस्टम शटडाऊन करण्याचा डायलॉग बॉक्स दिसेल. नेक्स्ट आहे F5 की. जर तुम्ही डेस्कटॉप स्क्रीनवर असाल आणि तुम्ही कीबोर्डवर F5 की प्रेस केली तर तुमची ओपन असणारी डेस्कटॉप स्क्रीन रिफ्रेश होईल. आणि जर तुम्ही इंटरनेट ब्राउझरमध्ये वेब पेजवर काम करत असाल आणि F5 की प्रेस केली तर तुम्ही करत असलेले वेब पेज रिलोड म्हणजे रिफ्रेश होईल. तसेच मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये स्लाइड शो चालू करण्यासाठी या F5 कीचा वापर करू शकता. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये असताना जर F5 की प्रेस केली तर गो टू ऑप्शन ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही जो पेज नंबर टाकाल त्या डॉक्युमेंटच्या पेज नंबरवर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. नेक्स्ट की आहे F6. जर तुम्ही इंटरनेट ब्राउझर ओपन केले असेल आणि तुम्हाला काही सर्च करायचे असेल किंवा वेबसाईट ॲड्रेस टाकायचा असेल तर कीबोर्डवरती F6 की प्रेस करा. ब्राउझरचा ॲड्रेस बार हायलाईट होईल. त्या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाईप करून सर्च करू शकता. त्यानंतर आहे F7 की. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये असणाऱ्या वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट या ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट्स, एक्सेल शीट किंवा प्रेझेंटेशन स्लाइड बनवली असेल आणि त्यामध्ये असणाऱ्या टेक्स्टमध्ये वर्डचे स्पेलिंग बाय मिस्टेक चुकीचे झाले किंवा तुम्ही चुकीचे टाकले असेल, तसेच तुम्ही टाईप केलेले सेंटेन्स ग्रामर रूलनुसार आहे की नाही हे चेक करायचे असेल तर कीबोर्डवर F7 ही की प्रेस करा. स्पेलिंग अँड ग्रामरचा डायलॉग बॉक्स तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही त्या ठिकाणी तुमची टायपिंग मिस्टेक पाहू शकता आणि ते चुकीचे असेल ते दुरुस्त करू शकता. पुढे आहे F8 की. जेव्हा आपली विंडोज स्टार्ट होते तेव्हा F8 की प्रेस करून आपण सिस्टमच्या सेफ मोडमध्ये जाऊ शकतो. सेफ मोडचा यूज आपण जर आपली विंडो नॉर्मल बूटमध्ये रन होत नसेल, कॉम्प्युटर सतत रिस्टार्ट होत असेल किंवा तुमची डेस्कटॉप स्क्रीन येत नसेल तर जशी विंडो स्टार्ट होईल तशी कीबोर्डवर F8 की प्रेस करून तुम्ही बूट मेनूमधून सेफ मोड सिलेक्ट करू शकता. आपल्या सिस्टमचे बरेचसे नॉर्मल प्रॉब्लेम या सेफ मोड ऑप्शनमधून सॉल्व्ह होऊन जातात. नेक्स्ट आहे F9 की. या कीचा मायक्रोसॉफ्ट विंडोमध्ये जास्त यूज होत नाही, परंतु याचा वापर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट रिफ्रेश करण्यासाठी करू शकता. त्यानंतर आहे F10 की. या कीचा जास्तीत जास्त उपयोग हा शिफ्ट या कीबरोबर केला जातो. तुम्ही कीबोर्डवर शिफ्ट प्लस F10 की प्रेस केली तर ती राईट क्लिकचे काम करेल. ज्या प्रकारे आपण माऊसने राईट क्लिक करतो त्याच प्रकारे ही शिफ्ट प्लस F10 की काम करते. म्हणजे जेव्हा माऊसचे राईट क्लिक बटन काम करत नसेल तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही राईट क्लिक करण्यासाठी शिफ्ट प्लस F10 कीचा वापर करू शकता. त्यानंतर आहे F11 की. F11 या कीचा वापर विंडोज एक्सप्लोरर, विंडोज मीडिया प्लेअर किंवा सर्व इंटरनेट ब्राउझरमध्ये वेब पेज फुल स्क्रीन करण्यासाठी केला जातो. फुल स्क्रीनमधून एक्झिट करण्यासाठी म्हणजे परत नॉर्मल स्क्रीनवरती यायचे असेल तर आपल्याला परत F11 हीच की प्रेस करायची आहे. नेक्स्ट आहे F12 की. या कीचा वापर सेव्ह ॲज करण्यासाठी केला जातो. समजा जर तुम्ही कोणतीही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटची फाईल सेव्ह केली आहे परंतु त्या फाईलची तुम्हाला दुसरी कॉपी पाहिजे असेल आणि त्या फाईलला दुसऱ्या नावाने आणि दुसऱ्या लोकेशनला सेव्ह करायचे असल्यास तुम्ही कीबोर्डवर F12 की प्रेस करून ती फाईल सेव्ह ॲज करू शकता. नेक्स्ट आहे प्रिंट स्क्रीन. प्रिंट स्क्रीन की याचा वापर कॉम्प्युटर स्क्रीनवर जो प्रोग्राम ओपन असेल म्हणजे डेस्कटॉप, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट असे जे काही स्क्रीनवर दिसत असेल त्या दिसत असलेल्या पूर्ण एंटायर स्क्रीनचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर कीबोर्डवर ही प्रिंट स्क्रीन की प्रेस करा. आणि हा स्क्रीनशॉट MS पेंट, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ज्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे तिथे कीबोर्डवरती Ctrl+V या दोन्ही की एकत्र प्रेस करा. तुम्ही घेतलेल्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. Ctrl+V ही पेस्ट करण्याची शॉर्टकट की आहे. म्हणजे कॉपी किंवा कट केलेले असेल ते पेस्ट करण्यासाठी या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे स्क्रोल लॉक की. याचा वापर जास्त होत नाही परंतु आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सेल सिलेक्शन एकाच ठिकाणी फिक्स ठेवून कर्सरची मूवमेंट न करता
स्क्रोल लॉक की प्रेस करून एक्सेल शीट ॲरो कीच्या साहाय्याने लेफ्ट राईट अप डाऊन असे स्क्रोल करू शकतो. त्यानंतर पुढे आहे पॉज ब्रेक की. या कीचा वापर विंडोजच्या कमांड प्रॉम्प्टमध्ये स्क्रोलिंग कमांड थांबवण्यासाठी केला जातो. तसेच काही कॉम्प्युटरवरती खेळल्या जाणाऱ्या गेम्समध्ये या कीचा वापर गेम स्टॉप करण्यासाठी केला जातो. आणि या आहेत इंडिकेटर लाईट. कीबोर्डवर असणाऱ्या या नम लॉक, कॅप्स लॉक आणि स्क्रोल लॉक या की ऑन ऑफ असल्याचे या इंडिकेटर लाईट मार्फत आपल्याला समजते. जी की ऑन किंवा ॲक्टिवेट असेल त्या कीची लाईट येथे ऑन झालेली दिसेल आणि जी की ऑफ किंवा इनॅक्टिव्ह असेल त्या कीची लाईट येथे ऑफ झालेली दिसेल. आणि या सर्व कीजना स्पेशल कॅरेक्टर कीज बोलतात, कारण या कीजवर स्पेशल कॅरेक्टर म्हणजे काही सिम्बॉल्स असतात जे आपल्याला टायपिंगमध्ये यूज करावे लागतात. या आहेत अल्फाबेट कीज. यामध्ये A to Z या 26 कीज असतात आणि याचा उपयोग आपण टायपिंगमध्ये वर्ड, सेंटेन्स, लेटर्स टाईप करण्यासाठी करतो. पुढे आहे स्पेस बार की. कीबोर्डवरील ही सर्वात लांब की म्हणून ओळखली जाते. या स्पेस बार कीचा वापर टायपिंग करताना 2 शब्दांच्या मध्ये एका अक्षरा एवढी जागा सोडायची असल्यास त्यासाठी ही स्पेस बार की प्रेस करून जागा सोडता येते, म्हणजे स्पेस देता येतो. थोडक्यात बोलायचे तर शब्द, वाक्य, पॅराग्राफ यांच्यामध्ये स्पेस देण्यासाठी या स्पेस बार कीचा वापर केला जातो आणि या कीचा टायपिंग करताना सतत यूज होत असतो. नेक्स्ट आहे टॅब की. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टॅब स्टॉप स्पेस देण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच टायपिंग करताना या टॅब कीचा वापर करून तुम्ही एकापेक्षा जास्त अक्षरांचा स्पेस देऊ शकता. म्हणजे एका अक्षरा एवढा एका वेळी स्पेस द्यायचा असेल तर आपण स्पेस बार की यूज करतो, परंतु एका वेळी आपल्याला एका अक्षरांपेक्षा जास्त स्पेस द्यायचा असेल तर या टॅब कीचा वापर केला जातो. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये नेक्स्ट सेलवर जाण्यासाठी या टॅब कीचा वापर केला जातो. तसेच कोणत्याही ॲप्लिकेशनमधील डायलॉग बॉक्समध्ये किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना ज्या फील्ड किंवा ऑप्शन्स मिळतात त्या नेक्स्ट फील्डच्या ऑप्शन बॉक्समध्ये जाण्यासाठी या टॅब कीचा वापर केला जातो. त्याखाली आहे कॅप्स लॉक की. आपल्याला जर सर्व लेटर्स कॅपिटलमध्ये टाईप करायची असल्यास ही कॅप्स लॉक की प्रेस करावी. तसेच ही की प्रेस केल्यास कीबोर्डवर इंडिकेटर लाईटमध्ये या कॅप्स लॉक कीची इंडिकेटर लाईट ऑन झाल्याचे दिसेल आणि आपण जे कीबोर्डवरती टाईप करू ते सर्व कॅपिटल लेटरमध्ये टाईप होत जाईल. आणि हे बंद करायचे असल्यास परत कॅप्स लॉक की प्रेस करा. इंडिकेटर लाईट ऑफ झाली की समजा कॅप्स लॉक की बंद झाली. आणि जेव्हा कॅप्स लॉक की बंद असेल तेव्हा टाईप केले तर लेटर स्मॉल लेटरमध्ये टाईप होतील. नेक्स्ट आहे शिफ्ट की. कीबोर्डवर शिफ्ट की या 2 ठिकाणी दिसतील, परंतु दोन्ही कीचा यूज सेम आहे. फक्त टायपिंग करताना सोपे जावे यासाठी 2 कीज दिल्या आहेत. या शिफ्ट कीचा वापर या नंबर कीवरती असणाऱ्या किंवा इतर ज्या कीजवरती जे स्पेशल कॅरेक्टर किंवा सिम्बॉल्स प्रिंट असतील आणि ते सिम्बॉल्स आपल्याला टाईप करायचे असतील तर शिफ्ट की प्रेस करून ती की प्रेस केल्यास त्या कीच्या वरच्या साईडला जे सिम्बॉल्स प्रिंट असेल ते टाईप होईल. तसेच टायपिंग करताना आपल्याला A to Z मधील सिंगल कॅपिटल लेटर टाईप करायचे असल्यास शिफ्ट की प्रेस करून ते लेटर प्रेस केल्यास ते लेटर कॅपिटल लेटरमध्ये टाईप होईल. शिफ्ट की प्रेस न करता ज्या कीजवर 2 सिम्बॉल आहेत ती की आपण प्रेस केली तर त्या कीच्या खालच्या साईडला प्रिंट असलेले सिम्बॉल्स किंवा नंबर्स टाईप होतील. त्यानंतर आहे कंट्रोल की. या कीचा उपयोग शॉर्टकट की सोबत जास्त होतो. विंडो की. या कीचा वापर विंडो स्टार्ट मेनू ओपन आणि क्लोज करण्यासाठी केला जातो. तसेच विंडो कीचा शॉर्टकट की सोबत सुद्धा जास्त उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे अल्ट. यालाच अल्टरनेट की असे म्हणतात. या कीचा उपयोग शॉर्टकट कॉम्बिनेशन मध्ये केला जातो. जसे आपण ही अल्ट की प्लस F4 की ही शॉर्टकट की प्रेस करून सर्व ओपन असणाऱ्या विंडो क्लोज करतो किंवा शटडाऊन डायलॉग बॉक्स ओपन करतो, अशा प्रकारे या कीचा अनेक शॉर्टकट की सोबत वापर होतो. नेक्स्ट आहे मेनू की. या कीचा वापर माऊसने आपण जसे राईट क्लिक करतो त्या पद्धतीने माऊसच्या राईट क्लिक ऐवजी कीबोर्डवरील या मेनू कीचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅक स्पेस की. टायपिंग करत असताना जर चुकीचे टाईप झाले किंवा टाईप केलेले काही वाक्य, शब्द किंवा नंबर नको असेल तर ते खोडण्यासाठी ही बॅक स्पेस की प्रेस केल्यास ज्या ठिकाणी आपला कर्सर ठेवू त्या कर्सरच्या डाव्या बाजूने एक लेटर तसेच त्यामधला ब्लँक स्पेस इरेज होत जातो.
अर्थात आपण केलेली टायपिंग मिस्टेक रिपेअर करण्यासाठी या बॅकस्पेस कीचा वापर केला जातो. थोडक्यात काहीतरी इरेझर म्हणजे खोडरबर सारखा याचा वापर होतो. म्हणजे झालेली टायपिंग चूक किंवा नको असलेला टेक्स्ट खोडण्यासाठी या बॅकस्पेस कीचा वापर केला जातो. आणि जर तुम्ही पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट केला असेल आणि कीबोर्डवर बॅकस्पेस की प्रेस केली तर तो सिलेक्ट केलेला पूर्ण टेक्स्ट डिलीट होतो. त्यानंतर ही आहे एंटर की. कीबोर्डवरती या 2 एंटर की असतात. दोन्ही कीचा वापर सेम आहे. ही आडवी एंटर की अल्फाबेट की जवळ आहे आणि ती न्यूमेरिक कीपॅड जवळ आहे. या एंटर कीचा उपयोग कोणताही टेक्स्ट टाईप करत असताना कर्सरला नवीन लाईन किंवा नवीन पॅराग्राफवर आणण्यासाठी केला जातो. तसेच याचा दुसरा उपयोग कॉम्प्युटरवर कोणतीही कमांड देण्याचे किंवा जे ओके बटनचे जे काम असेल ते काम ही एंटर की करते. म्हणजेच आपण एखादा डायलॉग बॉक्स, एखादी कमांड किंवा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तो ॲक्सेस किंवा ओपन करण्यासाठी या एंटर कीचा वापर केला जातो. तसेच सिलेक्ट केलेल्या फाईल किंवा फोल्डरमध्ये एंटर की प्रेस करून त्या फोल्डरमध्ये जाता येते किंवा ती फाईल ओपन करता येते. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये एंटर की प्रेस केल्यास एक्सेल शीटमध्ये एक एक सेल खाली जाता येते. या आहेत नेव्हिगेशन कीज. त्यातली पहिली की आहे इन्सर्ट. इन्सर्ट कीचा जास्त काही वापर होत नाही, परंतु याचा थोडक्यात वापर सांगतो. कॉपी पेस्टला अल्टरनेट म्हणून तुम्ही या कीचा वापर करू शकता. म्हणजे जो टेक्स्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे तो सिलेक्ट करा आणि कीबोर्डवर कंट्रोल प्लस इन्सर्ट की प्रेस करा. तुमचा टेक्स्ट कॉपी होईल आणि तो कॉपी केलेला टेक्स्ट ज्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे ते कर्सर ठेवा आणि कीबोर्डवर शिफ्ट प्लस इन्सर्ट की प्रेस करा. तो सिलेक्ट केलेला टेक्स्ट त्या ठिकाणी पेस्ट होईल. त्यानंतर त्याखाली आहे डिलीट की. डिलीट की ही बॅकस्पेस कीच्या उलट काम करते. ही डिलीट की प्रेस केल्यास कर्सरच्या उजव्या बाजूने एक एक लेटर तसेच त्यामधला असलेला ब्लँक स्पेस इरेज होत जातो. बॅकस्पेसने कर्सरच्या डाव्या बाजूने एक एक लेटर तसेच त्यामधला असलेला ब्लँक स्पेस इरेज होत जातो. तसेच या डिलीट कीच्या साहाय्याने सिलेक्ट केलेला पूर्ण शब्द, लाईन, पॅराग्राफ, फाईल किंवा फोल्डर जे काही तुम्ही सिलेक्ट कराल ते डिलीट की प्रेस करून डिलीट करता येते. पुढे आहे होम की. या कीच्या साहाय्याने वाक्याच्या स्टार्टिंग पॉईंटला जाता येते. जर आपला कर्सर वाक्याच्या शेवटी असेल आणि आपण होम की प्रेस केली तर आपला कर्सर त्या वाक्याच्या सुरुवातीला येईल. त्याखाली आहे एंड की. या कीच्या साहाय्याने वाक्याच्या शेवटी जाता येते. जर आपला कर्सर वाक्याच्या सुरुवातीला असेल आणि आपण एंड की प्रेस केली तर आपला कर्सर त्या वाक्याच्या शेवटी जाईल. नेक्स्ट आहे पेज डाऊन. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये किंवा इंटरनेट ब्राउझर वेब पेजमध्ये आपल्याला एक एक पेज खाली स्क्रोल करायचे असेल तर या पेज डाऊन याचा वापर करावा. आणि पेज वरच्या साईडला स्क्रोल करायचे असेल तर या पेज अप या कीचा वापर करावा. आणि या आहेत ॲरो कीज. या ॲरो कीजना कर्सर कंट्रोल कीज सुद्धा बोलतात. कीबोर्डवरती या 4 ॲरो कीज आहेत. याचा वापर कर्सरला 4 डायरेक्शनमध्ये मूव्ह करण्यासाठी होतो. म्हणजे लेफ्ट, राईट, अप, डाऊन. आणि त्यानंतर शेवटी आहे हे न्यूमेरिक कीपॅड. हे न्यूमेरिक कीपॅड कॅल्क्युलेटर सारखेच दिसते आणि कॅल्क्युलेटर सारखेच यूज होते. यामध्ये 0 ते 9 हे नंबर असतात. या स्पेशल कॅरेक्टर कीजवरती सुद्धा हे नंबर दिलेले आहेत. परंतु आपल्याला हे नंबर स्पीडने टाईप करण्यासाठी आणि आपल्याला नंबर टाईप करताना सोपे जावे यासाठी या येथे हे सेपरेट न्यूमेरिक कीपॅड दिले जाते. न्यूमेरिक कीपॅडचा वापर आपण नंबर टाईप करण्यासाठी यूज करू शकतो. तसेच यामध्ये डॉट, डेसिमल पॉईंट, प्लस, मायनस, मल्टिप्लाय, डिवाइड यांचे सुद्धा सिम्बॉल असतात आणि याचा वापर गणिती क्रिया म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी केला जातो. आणि या न्यूमेरिक कीपॅडमध्ये सर्वात महत्त्वाची अशी एक की आहे ती म्हणजे नमलॉक किंवा नंबर लॉक की. तुम्हाला जर या न्यूमेरिक कीपॅडमधील असणाऱ्या या कीजचा वापर करून जर नंबर्स टाईप करायचे असतील तर नमलॉक की ऑन असणे गरजेचे आहे. कीबोर्डवर नमलॉक, कॅप्स लॉक, स्क्रोल लॉक या टॉगल कीज आहेत. टॉगल कीज म्हणजे काय तर तुम्ही तीच की प्रेस करून ती ऑन किंवा ॲक्टिवेट करू शकता किंवा परत तीच की प्रेस करून ती ऑफ देखील करू शकता. म्हणजे जर नमलॉक ऑन करायची असेल तर ती नमलॉक की एकदा प्रेस करा आणि परत ऑफ करायची असेल तर परत तीच की प्रेस करा. आणि हीच नमलॉक की जर ऑफ असेल तर या कीबोर्डवर दिसणाऱ्या या 2, 4, 6, 8 या कीजवर दिलेल्या ॲरो सिम्बॉलचा वापर करून आपण कर्सरला या ॲरोच्या डायरेक्शनमध्ये लेफ्ट, राईट, अप, डाऊन असा मूव्ह करू शकतो. म्हणजेच कर्सर मूव्ह करण्यासाठी ॲरो कीज सारखा याचा वापर आपण करू शकतो. तसेच हे लक्षात घ्या
कीबोर्डवरील अल्ट कंट्रोल शिफ्ट या मॉडिफायर कीज आहेत. म्हणजे या की एकट्या काही काम करत नाहीत, तर त्या वेगवेगळ्या कीजसोबत वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये काम करतात. या कीजचा वापर हा जास्तीत जास्त शॉर्टकट कीजमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे आपण कीबोर्डची आणि त्यावर असणाऱ्या कीजची पूर्ण माहिती घेतली आहे.